नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत ठाणे येथील राबोडी आकाशगंगा परिसरातील नागरिकांशी संवाद तसेच परिसराचा दौरा केला। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या स्वतःचा प्रभाग सोडून ठाण्यातील राबोडी प्रभागातच का दौरा केला असे प्रश्नचिन्ह सर्वांच्या माथी पडले होते। कारणही तसेच होते। आव्हाड यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी नगरसेवक नजीम मुल्ला यांचा हा प्रभाग आणि या प्रभागामध्ये चक्क आव्हाड यांनी अचानक दौरा केला। तसेच या भागातील कब्रस्तान, मस्जिद तसेच शाळेची पाहणी केली। ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदामधील नजीम मुल्ला हे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून मानले जात होते, परंतु आत्ताच्या व आजच्या महाराष्ट्रातील व ठाणे जिल्ह्यातील राजकारणामध्ये नजीम मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक मानले जात आहेत। आणि आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नजीम मुल्ला यांचा प्रभाग असलेला राबोडी या भागामध्ये आपला पाहणी दौरा केला। या दौऱ्याला राजकीय वर्तुळात आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले असले तरी जितेंद्र आव्हाड यांनी अचानक केलेल्या या दौऱ्याला काय म्हणावे असे विरोधक व त्यांचे समर्थक बोलत आहेत। यावर माजी नगरसेवक नजीम मुल्ला काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ये खान साहब यहाँ के जूनियर रहवासी साहब साहब हमारी बात मानते नहीं, कोई भी बात मानते हो। हाँ, तुम चुप बैठो ना, लेकिन साहब हमारी भी तो गरीब लोग की सुनवाई करना पड़ता है। टैक्स को तो पेपर यही पे सबके सामने बात मत